गोंधळ झालेला आहे। कार्यकर्ते अजूनही आंदोलनावरती ठाम असल्याचं बघायला मिळतंय। मात्र या सगळ्या आंदोलकांना जवाब देना पड़ेगा इन हिंदुस्तान के लाखों बेटा बेटियों को जिन्होंने पेपर लीक से अपना भाग्य खोया है, अपने कुल का चिराग खोया है। ये क्रांति अब बड़ी ज्वाला बनकर धधकेगी। राहुल गांधी के नेतृत्व में ये रुकने वाली नहीं। ये मोदी युवा विरोधी है। अगर आज इसने छात्रों पे युवाओं पे लाठियां चलवाई है, याद रखना ये उस देश का युवा है जिन्होंने इस देश को आजादी दिलाई और देश को विश्व गुरु बनाएगा। सध्या आपण बघत आहोत। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी राहुल गांधी यांचं गेल्या 3 तासापासून जे आंदोलन सुरू होतं त्यामधल्या काही खासदारांना आता दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या आंदोलनाच्या ठिकाणी काही महिलांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। रस्त्यावरती झोपून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना काही महिला पोलिसांनी थेट उचलून नेलं असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। राहुल गांधी यांचं ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या जवळ, त्या ठिकाणी आता दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान हे आता दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून खासदारांसह कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते। एक पोलिसांची गाडी पूर्णतः भरून या ठिकाणानं निघालेली आहे। या सर्व खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अखिलेश यादव हे देखील त्या ठिकाणी आता पोहोचले असल्याचं आपण पाहू शकतोय। इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते अखिलेश यादव आणि ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेले होते। एकंदरीत काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील राहुल गांधींची भेट घेतलेली होती। सध्या आपण जर बघितलं तर इंडिया आघाडीचे अनेक महत्त्वाचे नेते हे पोलिसांच्या ताब्यात आहे, ज्यामध्ये भूपेश बघेल असतील, अलका लांबा असतील, युगेंद्र यादव असतील, वर्षा गायकवाड असतील, अशा अनेक मोठ्या नावांचा यामध्ये समावेश आहे। पोलिसांनी या ठिकाणी हे संपूर्ण आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी हे आंदोलन साधारणतः गेल्या 3 ते 3.5 तासांपासून सुरू होतं, ज्यानंतर आता या ठिकाणी पोलीस आलेली आहे आणि त्यांनी या आंदोलकांना एक एक करून आपल्या सोबत नेण्यास, गाडीत बसवण्यास सुरुवात केलेली आहे। हे दृश्य आपण पाहू शकतो। या ठिकाणचं आंदोलन देखील आता चिघळलेलं आहे। अखिलेश यादव देखील राहुल गांधी यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। राहुल गांधी यांचं जे ठिय्या आंदोलन गेल्या 3 ते 3.5 तासांपासून सुरू होतं त्या ठिकाणी आता पोलीस दाखल झालेली आहे। अखिलेश यादव यांना देखील या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्या दरम्यानचे देखील दृश्य आपण पाहू शकतोय। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। सरकार विरोधात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, प्रधानांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। प्रमुख 5 मागण्यांसाठी हे आंदोलन जे आहे ते केलं जात होतं। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रधान यांचा राजीनामा ही मुख्य मागणी होती आणि त्यासाठी गेल्या 3 ते 3.5 तासांपासून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ हे आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं। काल आपण बघितलं संपूर्ण दिल्लीमध्ये सीजेपीचं जे आंदोलन होतं ते अतिशय तीव्र झालेलं होतं। संसदेजवळ मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी पोहोचलेले होते, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, जंतर मंतर रिकामं करण्यात आलं। रात्री पुन्हा त्या ठिकाणी सर्व आंदोलकांची गर्दी झाली आणि आज आपण जर पाहिलं तर दुपारपासून हे आंदोलन, ठिय्या आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराजवळ सुरू करण्यात आलेलं होतं। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो। तय करो, हमें डर नहीं लगता, किसी को और मारो, कोई फर्क नहीं पड़ता, हम लड़ने वाले लोग हैं। और जब तक ये प्रधानमंत्री और ये गृह मंत्री ये लोग इस्तीफा नहीं देते हम लड़ते रहेंगे। आखिरी और ये घसीटी है, ये कपड़े, ये भी घसीटी है यहाँ से। अभी आपने कपड़े और तमाम चीजें देखी है। तानाशाह सरकार, ये डरी हुई सरकार है। इसे लगता है कि छात्रों को लाठी गोली से डरा दें। हम डरने वाले लोग नहीं हैं, हम लड़ेंगे, आखिरी सांस तक लड़ेंगे।
मरते दम तक लड़ेंगे। बघितलं, या कार्यकर्त्यांच्या खरं तर भावना आहेत। या ठिकाणावरून पोलीस या कार्यकर्त्यांना घेऊन जात होते। काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, त्यानंतर ते खासदार पुन्हा या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। राहुल गांधी यांना खरं तर पोलीस घेऊन निघालेले आहेत। आता खूप गर्दी या ठिकाणी आहे। के.सी. वेणुगोपाल काही वेळापूर्वी त्यांना इथून पोलीस घेऊन गेलेले होते, ते पुन्हा एकदा या ठिकाणी राहुल गांधी यांच्या भेटीसाठी आलेले होते। ज्या काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, काही त्यातले एक आंदोलनकर्ते या पोलिसांनी ज्या गाड्यांमध्ये त्यांना ताब्यात घेतलेले आहे त्या गाड्यांच्या छतावरती चढलेले आहेत। आपण बघू शकतो काही आंदोलक छतावरती चढून त्यांच्याकडनं घोषणाबाजी केली जात आहे। सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं दिली जात आहे। आणि अजूनही काही आंदोलनावरती हे कार्यकर्ते काही खासदार प्रमुख ठाम असल्याचं बघायला मिळतंय। त्यातल्या काही खासदारांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। खासदार पप्पू यादव असतील, इतर खासदार आहेत, प्रियंका गांधी देखील या ठिकाणी आहेत। आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। मोठ्या महाराष्ट्रातील काही खासदार इथं आहेत। आपण बर्वे साहेब एक मिनिट प्रतिक्रिया ज्वलंत उदाहरण आज आपल्याला बघत आहे की देशाच्या सांसदांना कशा प्रकारे एक गुन्हेगाराप्रमाणे उचलत आहे।